आज मी तुम्हाला टोमॅटोची आमटी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो इथे असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तुम्ही एका टोमॅटोच्या 4 फोडी केलात तरीही चालेल, कारण आपल्याला तो मिक्सरलाच बारीक करायचा आहे। टोमॅटोची आमटी ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश आहे। ही आमटी चवीला आंबट, गोड आणि तिखट असते आणि ती भातासोबत खाल्ली जाते। इथे तुम्ही बघू शकता मी टोमॅटो कट करून एका बाजूला काढून घेतलेला आहे आणि एक मिक्सरचं भांडं घेऊ। या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मोठा चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो घालून घेऊया। तर यामध्ये आपण 1 चमचा भाजलेले शेंगदाणे घालू। त्याचसोबत 4 ते 5 लसूण पाकळ्या घालू आणि 5-6 कढीपत्त्याची पाने, सोबतच थोडीशी कोथिंबीर घालू। कढीपत्त्याची पाने कंपल्सरी घाला, त्यामुळे काय होतं आमटी टेस्टला खूपच छान होते। आता हे सर्व मिश्रण पाणी न घालता मिक्सरला छान असं बारीक वाटून घेणार आहोत, कारण ऑलरेडी टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे मिक्सरला ते तसंच बारीक होतं। तर अशा प्रकारे आपली ही पेस्ट रेडी झालेली आहे। आता आपण याची आमटी बनवणार आहोत। कढई छान गरम झालेली आहे। आता यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊया। आता तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत। मोहरीला चांगलं तडतडून द्यायचं आहे। मोहरी आता चांगली तडतडलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घालू। पाव चमचा हिंग घालू, त्यामुळे आमटी छान लागते। आता यानंतर 5-6 कढीपत्त्याची पाने घालू आणि ती चांगल्या प्रकारे परतून घेऊ। आमटी करण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि ती तितकीच चवीला भन्नाटही लागते। आणि जी पेस्ट आपण रेडी करून घेतलेली आहे ती टोमॅटोची पेस्टही घालून घेऊ आणि 1 मिनिटासाठी याला आपण परतवून घेणार आहोत, कारण जेव्हा आपण टोमॅटो मिक्सरला बारीक केला होता तेव्हा तो कच्चा होता, त्यामुळे याला थोडंसं परतून याचा कच्चेपणा त्यामुळे निघून जाईल। आता आणखी 1 मिनिटासाठी याला परतवून घेऊ, म्हणजे याला सर्व बाजूनी तेल सुटण्यास मदत होईल। आता तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे, परफेक्ट। याच वेळी यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून परतून घेऊ। त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेऊ। इथे आपण इतर कोणत्याच मसाल्याचा वापर करणार नाही, अगदी सिंपल पद्धतीने ही आमटी केलेली आहे, पण चवीला खूपच छान लागते। आता हे सर्व मिक्स करून घेऊ 1 ते 2 सेकंदासाठी। गॅस मध्यम आचेवरतीच चालू आहे आणि हे छान असं परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपण मिक्सरला जो मसाला वाटून घेतला होता त्याच भांड्यामध्ये 1 ग्लास घालून पाणी घेऊ, म्हणजे त्या भांड्यातील मसालाही सगळा मिक्स होईल। आता आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा दाट हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता। 1 ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे याला छान अशी उकळी येईल। आता ही आमटी तुम्ही इडली, उत्तप्पा, डोसा, आंबोळी कशाबरोबरही खाऊ शकता। भाताबरोबर, मसाले भाताबरोबर खूपच छान लागते। याला एक छान उकळी फुटत आहे। इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्याचबरोबर कट देखील खूप सुंदर आलेला आहे। अगदी कमी मसाल्यांचा वापर करून आपण भन्नाट अशी आमटी रेडी केलेली आहे। आता यात थोडासा गूळ घालून घेणार आहोत, त्यामुळे काय होतं की आंबटपणा टोमॅटोचा कमी होतो। आमटीची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात गोडवा आणि तिखटपणा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अशा प्रकारे कमी वेळेत आपली झणझणीत अशी टोमॅटोची आमटी तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल हा आमटीचा प्रकार। तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर।